विद्यार्थी मित्रांनो आणि व्ह्यूअर्स, आपण मागच्या 3 लेक्चर्समध्ये संभाव्यतेच्या मूलभूत संज्ञा कोणत्या कोणत्या आहे, संभाव्यतेमध्ये वापरल्या जाणाऱ्या ते पाहिलं होतं. संभाव्यतेमध्ये वापरली जाणारी पहिली संज्ञा पाहिली होती आपण पहिल्या लेक्चरमध्ये, की संभाव्यतेमधल्या 2 संज्ञा, एक संज्ञा होती निश्चित प्रयोग आणि दुसरी संज्ञा होती यादृच्छिक प्रयोग. मग दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण नमुना अवकाश म्हणजे काय, नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या आणि मग तिसऱ्या लेक्चरमध्ये घटना म्हणजे काय ते पाहिलं होतं. आज आपण या लेक्चरमध्ये एखाद्या दिलेल्या घटनेची संभाव्यता कशी काढायची ते पाहणार आहोत. आता या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे घटनेची संभाव्यता. काय पाहायची? घटनेची संभाव्यता. घटनेची संभाव्यता मीन्स probability of an event. probability of an event. घटनेची संभाव्यता, probability of an event. तर घटनेची संभाव्यता म्हणजे काय? एखाद्या घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येलाच घटनेची संभाव्यता असे म्हणतात. एखाद्या घटनेची संख्यात्मक रूपात दर्शवलेली शक्यता. संख्येच्या रूपात एखाद्या घटनेची संख्येच्या रूपात दर्शवलेली शक्यता म्हणजे काय होय? घटनेची संभाव्यता होय. घटनेची संभाव्यता काय असते? बेसिकली फॉर्म्युला कोणत्याही घटनेची संभाव्यता कशी असते? घटनेची संभाव्यता कोणत्याही घटनेची संभाव्यता असते घटनेतील घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील घटकांची संख्या. नमुना अवकाशातील घटकांची संख्या. घटनेतील घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील. समजा हे आपण इन जनरल म्हणलो, घटनेची संभाव्यता, कोणत्याही घटनेची संभाव्यता गणितीय रूपात काय असते? घटनेतील घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील घटकांची संख्या. उदाहरणार्थ आपण घटना घेतली ए, घटना ए ची संभाव्यता असं म्हटलो आपण. घटना ए ची संभाव्यता असते. घटना, आता हे इन जनरल झालं. घटनेची संभाव्यता घटनेतील घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील घटकांची संख्या. आता पाहायचं घटना ए ची संभाव्यता. घटना ए ची संभाव्यता काय असेल? घटना ए मधील नमुना घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या. नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या. घटना ए ची संभाव्यता काय असणार? घटना ए मधील नमुना घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या. हीच जर डेफिनेशन आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायची असेल तर इंग्लिशमध्ये असं असेल: probability of event A. Probability of event A is a number of sample point in event A upon number of sample points in sample space. Yes, in sample space S. हे इंग्लिशमध्ये डेफिनेशन होईल. मग यालाच आणखीन शॉर्ट मॅथमॅटिकल रूपात म्हणलं, घटना ए ची संभाव्यता त्याला कसं लिहायचं? P of A. Probability of event A. घटना ए ची संभाव्यता P of A, याला म्हणायचं probability of event A. Probability of event A is n of A upon n of S. n of A म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए, म्हणजेच घटना ए मधील घटक. n of A म्हणजे घटना ए मधील घटक आणि n of S म्हणजे नमुना अवकाशातील घटक. आता समजा घटना बी ची संभाव्यता काढायची असेल तर कशी लिहावी मग? P of B इज इक्वल टू n of B अपॉन n of S. जर घटना सी ची संभाव्यता काढायची असेल तर P of C इज इक्वल टू n of C अपॉन n of S. म्हणजे इन जनरल काय झालं?
कोणत्याही घटनेची संभाव्यता काय असते, त्या घटनेतील घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशातील घटकांची संख्या. कोणत्याही घटनेची संभाव्यता काय असतं, घटनेतील घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील घटकांची संख्या. प्रॉबिलिटी ऑफ इव्हेंट ए, इन शॉर्ट इट इज पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. पी ऑफ डी इज इक्वल टू एन ऑफ डी अपॉन एन ऑफ एस. आता आपण काही एक्झाम्पल पाहूया. घटना एची संभाव्यता काय व्याख्या आहे, घटना एची संभाव्यता, घटना एची संभाव्यता अवकाशातील नमुना अवकाशातील घटकांची संख्या, घटकांची संख्या. म्हणजे इन शॉर्ट तो काय आहे, प्रॉबिलिटी ऑफ इव्हेंट ए कशी लिहायची चिन्ह रूपात, पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, एन ऑफ ए अपॉन एन एस एफ. आपण एक एक्झाम्पल घेऊया. हे प्रॉबिलिटी एखाद्या इव्हेंटची कशी काढायची, एखाद्या घटनेची संभाव्यता कशी काढायची, त्याचं एखादं उदाहरण घेऊया. उदाहरण समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो इन जनरल, याच्यावर लगेच इलिस्ट्रेट होऊन जाईल आपल्याला की एक्झाम्पल कसं सोडायचं, एखाद्या घटनेची संभाव्यता कशी काढायची. तर उदाहरण आहे समजा, एक्झाम्पल आहे, एक फासा टाकला असता, एक फासा टाकला असता खालील घटनांची संभाव्यता काढा. खालील घटनांची संभाव्यता काढा, संभाव्यता काढा. एक फासा टाकला असता खालील घटनांची संभाव्यता काढा. पहिली घटना आहे फाशावरील संख्या, किंवा आपण याला असं म्हणू वरच्या पृष्ठावरील संख्या, वरच्या पृष्ठावरील संख्या सम असणे, वरच्या पृष्ठावरील संख्या सम असणे. दुसरं एक्झाम्पल, वरच्या पृष्ठावरील संख्या, वरच्या पृष्ठावरील संख्या वरच्या पृष्ठावरील संख्या तीन पेक्षा मोठी असणे, तीन पेक्षा मोठी असणे. हेच जर आपल्याला इव्हेंट इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर, हा क्वेश्चन जर इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर, इफ अ डाई इज थ्रोन, इफ अ डाई इज रोल्ड, इफ अ डाई इज रोल्ड, फाइंड द probability, find the probability of following event, find the probability of following event. If a die is rolled, find the probability of following event. तर इव्हेंट काय आहे, वरच्या पृष्ठभागावरील संख्या सम असणे. नंबर ऑन अप्पर फेस, नंबर टू गेट नंबर ऑन अप्पर फेस, टू गेट even number, to get even number on upper face. हे आहे टू गेट नंबर ग्रेटर दॅन 3 ऑन अपर फेस, ऑन अपर फेस. हे होईल इंग्लिशमध्ये. आता याच्यामध्येच एक क्वेश्चन आहे की बाबा एक फासा टाकला तर या दोन घटना असतील. ओके, पहिली घटना आहे वरच्या पृष्ठभागावरील संख्या समसंख्या असणे, आणि दुसरी घटना आहे वरच्या पृष्ठभागावरील संख्या तीनपेक्षा मोठी असणे. इफ अ डाई इज रोल्ड, फाइंड द प्रॉबिलिटी टू गेट इवन नंबर ऑन अपर फेस, फाइंड द प्रॉबिलिटी टू गेट नंबर ग्रेटर दॅन 3 ऑन दी अपर फेस. आता हे क्वेश्चन आहे, याच्यातच आन्सर करून टाकूया समजण्यासाठी. एक फासा टाकला असता, एक फासा टाकला असता मिळणारा नमुना अवकाश, एक फासा टाकला असता मिळणारा नमुना अवकाश. एक फासा टाकला असता मिळणारा नमुना अवकाश. इफ अ डाई इज रोल्ड, कॉमा देन सॅम्पल स्पेस इज, यस इज इक्वल टू, यादृच्छिक प्रयोग आहे, एक फासा टाकला
शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींचा संच. एक फासा टाकल्यावर किती निष्पत्ती शक्य आहे? शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींचा संच नमुना अवकाश. 1 2 3 4 5 6. किती घटक आहेत यसमध्ये ते लिहायचे. देअर फॉरचं चिन्ह द्यायचं. देअर फॉर एन ऑफ एस इज इक्वल टू किती घटक आहेत? 6. एन ऑफ एस किती आहेत? 6. आता हा इव्हेंट आहे. आता या इव्हेंटला या ठिकाणी नाव नाही तर आपण त्या इव्हेंटला काहीतरी नाव द्यायचं. समजा या इव्हेंटला आपण ए म्हटलो. या पहिल्या इव्हेंटला समजा. ओके, मराठीमध्ये समजा, इंग्लिशमध्ये लेट. इव्हेंट ए. इव्हेंट ए. या इव्हेंटला काय म्हटलो? इव्हेंट ए. ओके, म्हणजे काय म्हणायचं त्याला मराठीमध्ये? घटना. मराठीमध्ये म्हणायचं घटना ए. इंग्लिशमध्ये म्हणायचं इव्हेंट ए. घटना ए वरच्या पृष्ठभागावरील संख्या समसंख्या असणे अशी आहे. वरच्या पृष्ठभागावरील संख्या समसंख्या असणे अशी आहे. इव्हेंट ए आहे. टू गेट इवन नंबर ऑन अप्पर फेस. तर इवन नंबर कुठं कुठं आहे? हा 2 एक इवन नंबर, 4 एक इवन नंबर आणि 6 एक इवन नंबर. तर इव्हेंट ए संच रूपात लिहिला तर काय होईल? 2 4 6. म्हणून एन ऑफ ए जागे अभावी मी इथे राहिलो. एन ऑफ ए. एन ऑफ ए किती आहे? एमधील घटक एन ऑफ ए बरोबर 1 2 3. आता घटना एची संभाव्यता. घटना एची संभाव्यता हे वरील सूत्र आहे. घटना एची संभाव्यता. घटना एची संभाव्यता. प्रॉबेबिलिटी ऑफ इव्हेंट ए. हां, घटना एची संभाव्यता पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे? 3 आणि एन ऑफ एस किती आहे? एन ऑफ एस आहे 6. 3 एक 3 3 दोन्ही 6. ते आले 1/2 म्हणून शेवटी 1/3. आता ही दुसरी घटना आहे. वरच्या पृष्ठभागावरील संख्या 3 पेक्षा मोठी असणे. ज्या वरच्या घटनेला घटना ए नाव दिलं, हिला घटना बी नाव देऊ. हिला काय नाव देऊ? घटना बी. याला म्हणू इंग्लिशमध्ये इव्हेंट बी. वरच्या पृष्ठभागावरील संख्या 3 पेक्षा मोठी असणे. टू गेट अ नंबर ग्रेटर दॅन 3 ऑन अप्पर फेस. वरच्या पृष्ठभागावरील संख्या 3 पेक्षा मोठ्या संख्या कोणत्या आहेत? 4 5 आणि 6. मग बी या इव्हेंटमध्ये, बी या इव्हेंटच्या सेटमध्ये काय काय येणार आहे? 3 पेक्षा मोठ्या संख्या 4 5 आणि 6 नमुना अवकाशातील. आणि बीमध्ये किती घटक झाले? म्हणून देअर फॉर एन ऑफ बी बरोबर एन ऑफ बी बरोबर किती घटक झाले? 3. आता घटना बीची संभाव्यता. घटना बीची संभाव्यता. घटना बीची संभाव्यता पी ऑफ बी. घटना एची संभाव्यता पी ऑफ ए. एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. तर घटना बीची संभाव्यता पी ऑफ बी. एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी किती आहेत? एन ऑफ बी आहेत 3 आणि एन ऑफ एस किती आहेत? एन ऑफ एस इथं 6. 3 एक 3 3 दोन्ही 6 म्हणजे हे आलं 1/2. म्हणून कशाचं उत्तर? घटना बीची संभाव्यता किती आली संख्येच्या रूपात? घटना बीची संभाव्यता पी ऑफ बी आलेली आहे 1/2. घटना एची संभाव्यता पी ऑफ ए आलेली आहे 1/2. या ठिकाणी एक्झाम्पल पाहिलेलं आहे. आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. तर पुढचं एक्झाम्पल काय? 2 नाणी एकाच वेळी फेकली असता खालील घटनांची. पुढचा नेक्स्ट एक्झाम्पल. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. कमीत कमी एक छापा मिळणे, एकही छापा न मिळणे, दोन्ही नाण्यावर छापा मिळणे. ठीक आहे, तर आपण या एक्झाम्पलला सॉल्व करूया. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश. असता मिळणारा नमुना अवकाश. मिळणारा नमुना अवकाश. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश. यस बरोबर. काय असणार? दोन्ही नाण्यावर छापा छापा एच एच. पहिल्या नाण्यावर छापा दुसऱ्यावर काटा, किंवा पहिल्यावर काटा दुसऱ्यावर छापा, किंवा दोघांवर काटा काटा. हा आहे 2 नाणी एकाच वेळी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश. किती घटक आहे त्याच्यात? 1 2 3 4 घटक आहे. म्हणून एन ऑफ एस बरोबर 4 घटक आहे. म्हणून एन ऑफ एस बरोबर झाले 4. त्याच्यातली पहिली घटना आहे कमीत कमी एक छापा मिळणे. 2 नाणी एकाच वेळी फेकली तर कमीत कमी एक छापा मिळण्याची घटना. आता आपण या घटनेला नाव देऊया घटना ए. घटना ए. कमीत कमी एक छापा मिळणे अशी आहे. घटना ए कमीत कमी एक छापा मिळणे अशी आहे. इव्हेंट ए कमीत कमी. तुम्हाला इथल्या 102 शब्दांचे अर्थ सांगतो. एक शब्द आहे कमीत कमी. चालेल, त्या ठिकाणी पहा. आता वरी इथं काय सांगितलं? कमीत कमी एक छापा. कमीत कमीचा अर्थ काय सांगितलं मी? इथं काय घ्यायचं आपल्याला? कमीत कमीचा अर्थ कमीत कमी जास्त असेल तर चालेल, कमीत कमी एक छापा असेल तर चालेल, आणि त्याच्यापेक्षा जास्त 2 छापे असतील तरी चालतील. कमीत कमी एक छापा
आणि एकपेक्षा जास्त छापे असतील तरी चालतील. तर कमीत कमी एक छापा, मग घटना ए संच रूपात कमीत कमी एक छापा, जास्त असतील तरी चालतील, 2 छापे असतील तरी चालतील, म्हणजे HH, HT आणि TH. म्हणून N ऑफ A बरोबर A मधील घटक N ऑफ A बरोबर 1 2 3. किती झाले? 1 2 3. घटना A ची संभाव्यता. आता काय? घटना A ची संभाव्यता, घटना A ची संभाव्यता. घटना A ची संभाव्यता P ऑफ A इज इक्वल टू N ऑफ A अपॉन N ऑफ S. आपण त्याला काय म्हणू? प्रॉबिलिटी ऑफ इव्हेंट आहे P ऑफ A. हां, N ऑफ A किती आहे? N ऑफ A आहे 3 आणि N ऑफ S किती आहे? 4, म्हणजे 3/4. म्हणून देअरफॉर शेवटी P ऑफ A बरोबर 3/4. एकही छापा न मिळणे. दुसरी घटना काय? एकही छापा न मिळणे. आपण याला नाव देऊया घटना B. समजा घटना B अशी आहे की एकही छापा न मिळणे अशी आहे. घटना B अशी आहे की एकही छापा न मिळणे अशी आहे. घटना B अशी आहे की एकही छापा न मिळणे अशी आहे. एकही छापा नाही अशी कोणती निष्पत्ती जिच्यात एकही छापा नाही? काटा काटा. कारण याच्यामध्ये छापा आहे HH, याच्यामध्ये छापा आहे आणि याच्यामध्ये छापा आहे. तर मग T हा एकमेव घटक आहे. म्हणून N ऑफ B बरोबर 1. आणि मग घटना B ची संभाव्यता, घटना B ची संभाव्यता, घटना A ची संभाव्यता P ऑफ A N ऑफ A N ऑफ S. B असेल तर इथं P ऑफ B N ऑफ B N ऑफ S. तर मग काय? P ऑफ B N ऑफ B अपॉन N ऑफ S. N ऑफ B किती आहे? 1 आणि छेद N ऑफ S किती आहे? 4. 1/4. म्हणूनचं चिन्ह देऊन पुन्हा एकदा येतो. म्हणून P ऑफ B किती आलं आहे? 1/4 आलं आहे. आता शेवटचं याला म्हणूया घटना C. काय म्हणू याला? घटना C. घटना C दोन्ही नाण्यावर छापा मिळणे अशी आहे. घटना C दोन्ही नाण्यावर छापा मिळणे अशी आहे. मग दोन्ही नाण्यावर छापा कुठे कुठे आहे या ठिकाणी? दोन्ही नाण्यावर छापा या एकमेव फलितामध्ये दोन्ही नाण्यावर छापा आहे. HH या ठिकाणी नमुना अवकाश. सॉरी, CH. C मध्ये किती घटक आहेत? N ऑफ C मधील घटक 1. C मध्ये किती घटक आहे? एकच घटक. मग घटना C ची संभाव्यता, घटना C ची संभाव्यता या ठिकाणी लिहितो. घटना C ची संभाव्यता दिसत नसेल तर या ठिकाणी घटना C ची संभाव्यता. घटना C ची संभाव्यता P ऑफ C इज इक्वल टू N ऑफ C अपॉन N ऑफ S. N ऑफ C मधील घटक किती आहे? 1 आणि N ऑफ S किती आहे? 4. 1/4. म्हणून P ऑफ C बरोबर 1/4. दॅट्स फिनिश. या ठिकाणी आपण घटनेची संभाव्यता कशी काढायची ते समजून घेतलं. घटनेची संभाव्यता कशी असते? अंशात घ्यायची घटनेतील घटकांची संख्या. समजा घटना A ची संभाव्यता काय आहे? A मधील घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील घटकांची संख्या. घटना B ची संभाव्यता कशी आहे? B मधील घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील घटकांची संख्या. घटना C ची संभाव्यता कशी आहे? C मधील घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील घटकांची संख्या. म्हणजे कोणत्याही घटनेतील घटकांच्या संख्येला नमुना अवकाशातील घटकांच्या संख्येने भागलं तर येणारा भागाकार काय असतो? त्या घटनेची प्रॉबॅबिलिटी असतो, म्हणजेच संभाव्यता असतो. बाकीचं आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला पत्त्याच्या कॅटविषयी माहिती देईल आणि पत्त्याच्या कॅटची काही उदाहरणं पाहूया. या लेक्चरसाठी बस एवढंच. तुम्हाला जर आवडलं असेल टीचिंग तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके.